नमस्कार लाडक्या बहिणींनो, अत्यंत दिलासादायक खबर तुमच्यासाठी आलेली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने 2 तासापूर्वी अपडेट दिलेले आहे। अपडेट काय दिलेले आहे तर ज्या लाडक्या बहिणींनी अगोदर केवायसी केले होती, केवायसी करून ही त्यांची केवायसी चुकीची झालेली आहे। म्हणजे पर्याय होते ते पर्याय त्यांनी चुकीचे निवडलेले होते आणि त्याच्यातून काय झालेलं आहे, त्यांची केवायसी आहे ती फेल झालेली आहे। आता 2 तासापूर्वी अपडेट आलेला आहे। अपडेट काय आहे तर ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी फेल झाली होती, दुरुस्त करण्यासाठी त्यांना ऑप्शन अवेलेबल झालेले आहेत। आता जी तारीख आहे ती तारीखसुद्धा वाढलेली आहे, 30 एप्रिल 2026 पर्यंत संपूर्ण 1 महिना आहे। तर या एका संपूर्ण महिन्याभरात तुम्हाला जी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी तुमची फेल झालेली होती ती तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे आणि ही दुरुस्त करण्यासाठी जी काही अंतिम तारीख आहे ती अंतिम मुदत आहे 30 एप्रिल 2026। आता भरपूर लाडक्या बहिणी अशा पण असणार आहेत की त्यांना ई-केवायसी फेल झालेली नाही आहे त्यांची, पण त्यांना पुन्हा ई-केवायसी करायची आहे। तर प्रत्येक वर्षी तुम्हाला जून महिन्यामध्ये ई-केवायसी करता येते। त्याच्यामुळे जर तुम्हाला जर ई-केवायसी पुन्हा करायसाठी, दुरुस्त करण्यासाठी जर आत्ता काही ऑप्शन अवेलेबल नसतील तर 100% तुम्हाला जून महिन्यामध्ये ई-केवायसी करता येणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा करता येते। त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायचीच आहे। आता ज्यांची ई-केवायसी फेल झालेली आहे त्यांना 30 एप्रिल 2026 पर्यंतची अंतिम मुदत आहे। घर बसलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मोबाईलवरती कशी करायची जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरचा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।